भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि विविध विकास कामांच्या साठी मी शिंदे गटात गेलो असल्याची प्रतिक्रिया जी आहे त्यांनी दिलेली आहे आणि निधी मिळत नव्हता म्हणून मी शिंदे गटामध्ये गेल्याचं त्यांनी म्हणले. आपण सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल काका, भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्ही कसं बघता? काय बघ, काय आपल्याला नाही सांगता येते कारण आम्ही त्यांच्याच गटात येत आहो. काय सांगता आम्ही त्यांच्याच गटात येत आहो. काय सांगता आम्ही त्यांच्याच गटात येत आहो. काय सांगता सर्वसामान्य मतदार म्हणून त्यांना दिलेले तर त्यांनी आता निर्णय काय घेतला त्यांना माहिती. त्यांना माहिती ती अक्षरशः लोकांची फसवणूक आहे. ते जे सांगतात ना निधी का मिळत नव्हता त्याला ते कारण असतील ना काही, ते खोटं सांगून राहिले. त्यांना जवळपास 14 कोटींचा निधी दिला गेला आहे. त्यांना दुसऱ्या पंचवार्षिकला निवडून द्यायचं कारण असं की लोखंडाचे लोक कदरले होते म्हणून त्यांना केलं आणि त्यांनी काहीच नाही केलं. 14 कोटींचा निधी भेटला, त्यातले फक्त दोनच कामं त्यांनी केली. 135 कामांचं त्यांनी जे आहे ते सगळा डाटा घेतला होता, त्यापैकी 2च कामं त्यांनी पूर्ण केली. मुळात सांगू साहेब, ते काही कामाचाच माणूस नव्हता. पण लोक काय ते लोखंडी नको म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांना मतदान केलं, बाकीचं काही नाही. भाऊसाहेब वागचौरे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत, ठाकरे गटामध्ये ते होते, त्यांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने विजयी केलं आणि आता ते परत त्यांनी शिंदे गटामध्ये गेले आणि मी फक्त विविध विकास कामांसाठी मी शिंदे गटात गेलो असते त्यांनी म्हणलंय, निधी मिळत नव्हता असं त्यांनी म्हणलंय. कसं वाटतं सर्वसामान्य नागरिक म्हणून? अहो, सगळ्यात मूर्ख आहे वा वागचौऱ्या, तिने जायलाच नको होतं. त्या ठिकाणी राहत पाहतो तिने परत उभं राहावं, निवडून येऊन दाखवा. एकच दुसरं काहीच नाही. आता सर्वसामान्य मतदारांची फसवणूक झाल्यासारखं वाटतंय का? अहो, झाली कोणती व्हायची राहिली? मतदान आपण शिवसेना म्हणून दिलं ना, मग त्याने कशात पैसे सोडून जाऊच नाही त्यांनी ना. म्हणजे ठाकरे गट म्हणून तुम्ही मतदान केलं होतं? बरोबर आहे. मग आता सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमची भूमिका काय? आता ज्यांना परत उभं राहावा, निवडून आणून यावा, मग जावं त्याने त्या कोणत्या पक्षात जा, तिकडे पक्षात जावं त्याने. मतदार आता जास्त त्याचा स्वार्थ पाहू राहिले, ते म्हणजे नेते जास्त स्वार्थ ज्याचा स्वार्थ पाहतात. आता ते म्हणतात मी विकास कामांसाठी शिंदे गटामध्ये गेलोय, त्यांच्यासोबत गेलोय. कसं वाटतं? कायचं विकास काम कायचं काही, पैसे भेटले का लोक फिरतात, अशी गती. तुमच्या मतदारसंघात किंवा तुमचं वैयक्तिक काही कामं असतात सर्वसामान्य नागरिकांचे, काही वागचौऱ्यांनी केलेत का? नाही, वागचौऱ्यांचं काही नाही. आमच्याकडे विखे साहेब सगळे काम करतात.